मैदान क्रमांक 2 वर मुलींची जी पंच व्यवस्था आहे विनंती आहे सर्वांना आपण औरंगाबाद इकडली दोनगाव तांदा इकडली पंच व्यवस्था त्या ठिकाणी राहणार चलो आहे अभी कसं कृपया सहकार्याची अपेक्षा मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना भारत माता क्रीडा मंडळ संभाजीनगर वर्सेस स्वामी समर्थ क्रीडा मंडळ सिंदोड असा सामना होईल। मुलींच्या या संघाला अंतिम पुकार देण्यात येतोय। पंच व्यवस्था सरपंचांना विनंती पंच व्यवस्था आपण तशीच ठेवायची आणि 10 मिनिटांनी त्या ठिकाणी पाहुण्यांची ओळख वगैरे सर्व झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण पुन्हा सुरू करायचं। हे भाऊ जरसक मागे वर 49 हे भाऊ हे बावळा मागे थोडा मागे भाऊ कॉर्नर दिसत नाही। गॅलरीच्या शेवटच्या पायरीवर खाली बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आपले जे पाय लटकून बसलेले आहेत ते बॅनरवरती कृपया आपण वरती बसा किंवा पाय काढून घ्या विनंती आहे। हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख गेला ते ठाकरे यांच्या कबड्डी स्पर्धा दुसरा दिवस स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अंबादादा दानवे जिल्हा प्रमुख तथा विधान परिषद सदस्य समजते ना पुढे एक्सचेंज मग असा करत असतो। मैदान क्रमांक 2 वर पंच म्हणून त्या ठिकाणी जी टीम होती ती तशीच राहील। पंचांनी सहकार्य करा। वेट कर भाई
जयंतीनिमित्त संभाजीनगर जिल्हास्तरीय सीमांकितांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन माननीय आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना अंबादास दानवे यांच्या आयोजन पदाखाली ही स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना परवानगी म्हणून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. कबड्डी खेळाचा प्रचार प्रसार आणि विकास या उद्देशाने आदरणीय आमदार अंबादास दानवे हे मैदानी खेळांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय आमदार अंबादास दानवे यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेची मूळ संकल्पना यूथ स्पोर्ट्स अकॅडमी संभाजीनगर यांची आहे. यूथ स्पोर्ट्स अकॅडमी संभाजीनगर यांच्या संकल्पनेला साथ घालून आदरणीय दादा यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा समारंभ आज सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी पार पडणार आहे. त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे देवापूर रावते साहेब शिवसेना नेते हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे कबड्डीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले महाराष्ट्राची कन्या कुमारी सायली केळीपाळे ही पण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणार आहे. सायली केळीपाळे ही 2018ला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय कबड्डी स्पर्धाची प्रतिनिधी होती. महाराष्ट्रातून एकमेव सायली केळीपाळे अशी खेळाडू मुलींचा जो सामना पुकारलेला होता त्या ठिकाणी भारत माता क्रीडा मंडळ संभाजीनगर वर्सेस स्वामी समर्थ क्रीडा मंडळ सिल्लोड. स्वामी समर्थ क्रीडा मंडळ सिल्लोडचा संघ आता त्या ठिकाणी उपस्थित नाही. कृपया आपला संघ उपस्थित करा. पंच व्यवस्था अगोदरच्या सामन्यासाठी जी आहे तीच त्या ठिकाणी राहणार आहे. पंचांनी कृपया सहकार्य करायचं आणि या ठिकाणी आपल्याला सामने सायंकाळपर्यंत पार पाडायचे आहेत. 5 वाजता आपला समारोप या ठिकाणी सुरू होणार आहे. याची पंचांनी कृपया नोंद घेऊन या ठिकाणी सहकार्य करायचं. आपल्याला कंटिन्यू उभा राहावं लागतं याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्याला विलाज नाही आहे. पुकारल्यानंतर आपण सहकार्य करा. मैदान क्रमांकाजवळ सुरू होणार आहे. सामनाधिकारी यांनी महिलांच्या फायनल करून घ्यायचा आहे. आणि सामने या मैदानामध्ये सुरू करण्यासाठी मी विनंती करतो श्री संगीताताई गोडसे, वंदनाताई इघाटे, श्री चौरे महाराज, श्री अनिल आरडक आणि डॉक्टर आवरे साहेब यांना विनंती करतो की आपण मैदान क्रमांक 2 कडे जायचं आहे. त्यांना मैदानावर घेऊन जातील. सीमाताई घरात नगर शोरूम महिलांच्या मैदानावर मैदान क्रमांक 2 वर जातील. सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की भारत माता क्रीडा मंडळाचा एक संघ आहे. त्या मंडळातील एक खेळाडू श्री ज्ञानेश्वर सावंत त्यांच्या टीममध्ये आहेत. ते स्वतः त्या टीमला कोचिंग करतात. त्यांचा मिसेस, त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी स्वतः त्या मैदानावर त्या टीमसोबत हजर आहे. ही फार कौतुकाची बाब आहे. पालकांनी मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे यासाठी सर्व प्रेक्षकांनी त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. मैदान क्रमांक 2 वर महिला खेळाडूंची ओळख करून देत आहेत. श्री संगीताताई गोरसे, वंदनाताई इघाटे, महाराज,
मी अनिल भाऊ अडक, डॉक्टर सावळे साहेब, आदरणीय अंबादास दादा दानवे यांच्या अजनपदाखाली स्पर्धेचा याची धुळी यांची धुळा स्पर्धेसाठी भारत माता क्रीडा मंडळाचे खेळाडू पदाधिकारी सर्व स्वयंसेवक हे सुंदर मैदान, अतिशय सुंदर मैदान यांनी हे उपलब्ध करून दिले. त्याच्यावर त्यांनी 8 दिवस होरात्र मैदान घेतलेले आहे. त्यामुळे हे सुंदर मैदान खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. टी व्ही सेंटर शिफ्ट भारताचे सर्व शिवसैनिक गणपतदादा असतील, संदेश कवडे असतील, घडिले असतील, त्यांचे सर्व चमू, सर्व सहकारी, सर्व टीम हे अहोरात्र मागील 15 दिवसांपासून या स्पर्धेच्या तयारीसाठी झटत आहेत. आणि त्यांच्या पद्धतीने आणि आदरणीय अंबादास दादा दानवे यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडली जात आहे. हिंदू मराठी खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम दादा यांनी केले आहे. सर्व प्रत्येक खेळाडू संघ व्यवस्थापक प्रशिक्षण केलेला सांगण्यात आनंद होतो की या स्पर्धेतील महिला गटातील 4 आणि मुलींच्या गटातील 4 आणि मुलांच्या गटातील 4 उत्कृष्ट खेळाडू निवडले जाणार आहेत. खेळाडू निवड करण्यासाठी माजी राष्ट्रीय 8 खेळाडूंची निवड समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. या 8 खेळाडूंची निवड समिती स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून तर अंतिम सामन्यापर्यंत खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण करून या स्पर्धेचे उत्कृष्ट महिला मुलींच्या गटातील 4 आणि मुलांच्या गटातील 4 खेळाडू निवडले आणि त्या खेळाडूंना या स्पर्धेतील उत्कृष्ट पारितोषिक दिले जातील. या अशाच स्पर्धा इथून पुढे वर्षभर चालू राहणार आहेत. या स्पर्धांची मूळ संकल्पना ही युथ स्पोर्ट्स अकॅडमी संभाजीनगर यांची आहे. युथ स्पोर्ट्स अकॅडमीच्या संकल्पनेला आदरणीय अंबादास दादा दानवे यांनी साथ घातली आणि या स्पर्धेचे आयोजन केले. आदरणीय अंबादास दादा दानवे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित करून मुलींचा क्रमांक 2 वर सामना सुरू झालेला आहे. मुलींच्या संघ प्रशिक्षकाने माईकडे लक्ष द्या. आता जो सामना चालू आहे मुलींचा, तो सामना संपल्याबरोबर त्या ठिकाणी मुलींचा एक मैदान क्रमांक 2 चा सामनाधिकाऱ्यांनी 1 मिनिटासाठी थांबवायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर खेळाडूंची ओळख करण्यासाठी आदरणीय दानवे यांच्या सौभाग्य होती आणि अनुराधाताई अंबादास दादा दानवे या खेळाडूंची ओळख करून घेण्यासाठी येत आहे. 2 मिनिटांचा वेळ फक्त आपला जाणार आहे आणि सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती आहे की त्यांचे या मैदानामध्ये काळाच्या कडकडामध्ये स्वागत करायचे आहे. सर्वांना विनंती आहे त्यांच्या मैदानात आगमन झालेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचे आहे. आदरणीय आमदार अंबादास दानवे सिंधकर त्यांचा संपूर्ण परिवार या मातीच्या खेळासाठी, या मैदानी खेळासाठी नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असतो. दादांचे सर्व बंधू, दादांचे चिरंजीव धर्मराज भाऊ, अनुराधाताई, हे सर्व मंडळी प्रत्येक खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवत आहे आणि त्यांच्या पाठीवर आहे. मी सर्व खेळाडू पदाधिकारी, प्रशिक्षक मंडळ आणि ग्रामीण भागातील सर्व प्रेक्षकांच्या वतीने सर्व दानवे परिवार आणि अंबादास दादा दानवे मंडळ यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेची संकल्पना ही युथ स्पोर्ट्स अकॅडमी संभाजीनगर यांची होती. युथ स्पोर्ट्स अकॅडमी संभाजीनगर यांच्या विषयी सांगायचे म्हटलं तर युथ स्पोर्ट्स अकॅडमीचे मार्गदर्शकांनी श्री सचिन अरे सर होट दाबू लागलं ना. त्यांनी 2014 मध्ये
निवृत्ती पत्करली आणि ते आज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्यालय प्रमुख आहेत. ते युथ स्पोर्ट्स अकॅडमी संभाजीनगरचे प्रमुख असले जाते आहेत. युथ स्पोर्ट्स अकॅडमी संभाजीनगरचे अध्यक्ष आमचे आदरणीय गुरुवर्य श्री ज्ञानदेव मोरे सर, ते औरंगाबाद जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. युथ स्पोर्ट्स अकॅडमीचे दुसरे उपाध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब हुंबे सर, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर